तर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते रिंगणात आहेत। मात्र भाजपचे नेते प्रसाद हिरे यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवलाय आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होतीये। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत 9 पैकी 6 उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। सेनेने दिलेला आहे तो उमेदवार लोकांना नावडत आहे, अप्रिय आहे, त्याला प्रचंड मतदारामध्ये विरोध आहे। मागील काळात जेव्हा त्याला संधी मिळाली होती त्या संधीचा आपल्या मतदारांपर्यंत उपयोग करून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला असा उमेदवार आहे। त्याच्यामुळे मतदार या उमेदवाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही परिस्थितीत ही जागा सध्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराकडनं रिपीट होणे शक्य नाही। माझ्या मागे अनेक ताकदी आहेत, मी त्या बाबतीत खोलात बोलू इच्छित नाही, पण सर्व दृश्य आणि अदृश्य ताकदींच्या जीवावरती या इलेक्शनमध्ये माझा विजय निश्चित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।